आता लोकांना म्हणतात का खोटंच वाटते हर्बल लाईफ आणि हॅविंग त्याची आदत लागते 75 हार्ड माझ्या कम्प्लीट होत्या. मग तुम्हाला मी माझ्याच रिझल्ट दाखवतो. अबे राहते रे, रिझल्ट भेटून जाते, करा लागते फक्त. आपण काय करतो, 1 महिना करून घेतो, मग नंतर अबे रिझल्टच लागणार ना. एका महिन्यात कसं होणार? एक पोळी खाऊन कोणी ढेबरं होते माणूस. 0 पण राहतं. हां 0 पण राहतं. असा सीन आहे मग तो. आता इकडे सगळेच लोक सकाळी फिरायला जाते या रस्त्यानं. आम्ही पण चाललो आज. जमलं तर जाऊ बायपास, नाही तर मग प्रयासमध्ये मस्त मजा येते. जोडी वगैरे हे ना तेवढी धूळ नाही. ट्रेकिंग लावली का? लावली नाही, पण धूळवाला तू शिक्षण नाही देत का? पहिले गप्पा माती राहणं बघतो. हे इकडून तर इकडून आपण अमृतच्या कॉलेजच्या साईड ना अंदरून तर तिथं सारा कचरा कुठेही फेकते. आता निघतो आम्ही हळूहळू. मधात सांगत नाही मी तुम्हाला, कारण ना खांदा दुखते भाई असा मोबाईल पकडून. तर मधात स्टॉप केला. चाललं याच्यावर रनिंग केली आता याच्यावर या रस्त्यानं चालेल ना. प्रयास हो नाही. यवतमाळातले जी पब्लिक पाहत असेल समजा. रोज मी ताईले म्हणो ताई जाऊ फिरायले. पण ताईचा कसा सीन आहे, तिचं ते हर्बल लाईफचे सकाळी मॉर्निंगचे हे राहते त्यांचे क्लासेस. वर्कआउट सेशन फुल कार्डिओ वर्कआउट. ज्या लोकांना वेट लॉस करायचा आहे ना ते लोक करते. आता ज्या लोकांना खरंच करायचं आहे इमानदारीनं विदाऊट गोष्टी काही, ते लोक येऊन जाते, जॉईन करून जाते. पण ज्या लोकांना खरंच करायचं नाही राहत, काय होते काही ना राहत दे ना, हर्बल लाईफच होईना ती 3 माणसं जोडा, 3 हे करा. अरे माणसं जोडाचा विषयच नाही भाऊ त्याच्यात. जर चांगला होत असन, कोणाचं भलं होत असन. आता समजा मी एक माणूस आहो, माझ्या वजन आहे 150 किलो. 150 किलोचे पोरं पण आले इथं, बाई पण आलेले आहे. जास्त तर बायाचे येते, कारण त्यांना बाया आणले माहिती का स्वतःबद्दल हे राहते, एक डेडिकेशन असते. का मी चांगली दिसली पाहिजे, 4 चौघीत फिरायला लागते ना बायांले, तर 4 चौघीत मी चांगली दिसली पाहिजे म्हणून बाया डेडिकेशननं काम करते. आणि याच्यात बाया खूप आहे. मग बायांले पाहून माणसं येते, तू रिझल्ट काढला तर मला पण काढून दे, अशा टाईपमध्ये. एका माणसानं म्हटलं होतं की जुनी बायको दिली म्हणे, नवीन बायको भेटली म्हणे. रिप्लेसमेंट. बापरे, म्हणजे तिच्या बायकोलेच कॉम्प्लिमेंट दिली बरं. नाही तर तुम्ही म्हणसान नवीनच बायको केली म्हणून. नाही असा काही सीन आहे रे. मी बी विश्वास नव्हतो करत, पण माझ्या बाबा, ताई, आई, आजी 4 जण या हर्बल लाईफ आहे. त्यानंतर मी नाही विश्वास केला. ते असते ना कोणतं तरी हे आहे ना तुम्ही निर्मा एक, पहिले इस्तेमाल करो फिर विश्वास करो. तसा सीन झाला मला. असा आहे हर्बल लाईफ मला. एवढ्या दिवसापासून मी ताईले म्हणत होतो, आज मोठा झाला फायनली. चालते बढिया वाटते ना सर, किती बढिया क्वालिटी येते नेचरच्या सानिध्यात. अबे मी नवी नोटीसच नाही केला जुवानी बजात आपल्या इथे काय आणली 1 मिनिट हे पुन्हा ट्रॅक हे प्रयासांचं. म्हणजे पूर्ण इथून अंदरून त्या गेटपासून. अबे हे तुम्हाला दिसते असं, पण जे लोक यवतमाळचे येते ना इथं त्यांना माहीत आहे किती डेंजर आहे हा प्रयासून. इथून काहीच नाही, म्हणजे चढउतार आहे वाटते थोडं बहुत, पण नंतर खवाला जो चढ येते ना तिथचा बापरे. आम्ही जेव्हा पहिल्यांदा आलतो ना इथं, मी नाही भाऊ पहिले आम्ही बायपासून फिरून आलो. मला चला नवीन बनलाय काहीतरी पाहून येऊ, फिरलो आम्ही. हे ते दिसला आम्हाला नंतर लास्टमध्ये चढ नाही, फर्स्ट टाइम तिकडून आलते असं तोंड होतं बापरे म्हणलं भाई. पण मजा येते. इथं पाणी राहते पावसाळ्यात फुल भरलेलं. वाव मुरुम टाकत आहे. हे मुरुम नव्हतं आधी, खडकच होते याच्यावर, खडक. मग आता टाकलेलं हे मुरुम. आता तरी वरता आला सूर्य, खाली राहते ना, मस्त दिसते इथून हा व्ह्यू जो आहे ना. बुलबुल्या खोलला ना तिथे मला समोर. आता मग इकडला जाणं नाही होत. सावरा जो रोड आहे ना, जो म्हणत होतो ना आम्ही तुम्हाला, तो चढ पाहून
बापरे वाटतं. अरे बनतच आहे ते अजून, हां, दाखव. बनलाच नाही पूर्ण. मस्त बुलबुलिया, हेच दाखव. तो आहे बुलबुलिया नावाला. आणि हे इकडं आहे तो चढ. यातच आहे अजून. हे ट्रेलर आहे. हे छोटूसाच आहे. तो वाला डायरेक्ट असा उभा आहे. आय थिंक 45 डिग्रीचा असेल तो. असं वाटतं खाली येतो का मागे वापस. एखादा गेला तर ढेबरा हातीसारखा, हंसराज हातीसारखा. आणलाय आम्ही ओढ असं पकडून नेलाय. आमच्यासोबत त्या अकॅडमीमध्ये होता ना एकच हेल्दी होता. 80चं वजन होतं त्याचं. बाप्पा बाप्पा. ते येत होता वापस त्याला पकडून गेलं वरतं. हे बाय SBI स्पॉन्सर केला आहे, दिसते का? बघा तो आहे तिथून. हो कमी झाली आहे. हां हे कमी झाली आहे. असं कसं कमी होणार आहे? मुरून भरली ना रे. तिथं कुठे दिसतं तुझी मुलं भरलेली? ते मंदिर, ते हनुमानजी रामाचं मंदिर आहे. निघतो मग आम्ही घरी बाई. अरे बा बाकीच आहे तो गायत्री हास्य योगा. हां ते बायासारखे हसत राहते लोक. हा सकाळी सकाळीच रचकलो होतो मी ते एकदा. मी इकडून जात होतो असंच, ते इथं आहे फिल्टर जवळ. खूपच जोरात हसले ते. ना भाई कोण आलं इथं? हसते तर बरं ठीक आहे, हसण्याचं होतं पहिले. नंतर मग काय झालं माहिती का, आम्ही नेहरू स्टेडियमवर होतो त्या दिवशी. हा 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 असे काय कोणाला हाकलत आहे. अरे भाई मी बंद करतो रे वा, हे चढणं नाही होती मला नाही तर.